नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शत्रू मित्रांनो. पीएम मोदी म्हणजेच नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये टाकत असतात. म्हणजे शेतकऱ्यांना पीएम किसानच्या अंतर्गत 6,000 रुपये मिळतात. आतापर्यंत 19 हप्ते पंतप्रधानांनी टाकले. ज्या वेळेसपासून ते निवडून आले, जी काही योजना सुरू झाली पीएम किसान योजना, आता ही योजना सुरू झाल्यानंतर 19 हप्ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाले. 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आला होता फेब्रुवारी महिन्यामध्ये. आता फेब्रुवारी महिन्यापासून जर आपण कॅल्क्युलेशन केलं 4 महिन्याचं, तर तो जून महिना उजाडतो. आता जून महिन्याचा पहिला आठवडा देखील संपलाय. सगळीकडे बातम्या येत आहे की पीएम किसानचा हप्ता सुरू होईल, पण अद्याप देखील पीएम किसानचा हप्ता कधी मिळेल याच्यामध्ये शाश्वती नाहीये. आता पीएम मोदी काय करणार आहे, नरेंद्र मोदी काय करणार आहे, प्रत्येक वेळेस प्रमाणे कुठेतरी इलेक्शन असो, कुठेतरी रॅली असो, तिथे जाऊन ते गाजावाजा करतात. जणू ते शेतकऱ्यांना 2-2 लाख रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये टाकतात. असो, तो एक वेगळा विषय. पण अजून देखील खूप काही मोठे बॅनर देखील लावतात, खूप काही मोठे ऍडव्हर्टाईज करतात, शेतकऱ्यांसाठी आम्ही 2,000 रुपये देतोय. तशी काही अजून ऍडव्हर्टाईज झालेली नाहीये. शेतकऱ्यांसाठी हे पैसे कधी मिळतील असं कुठलंही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेले नाहीये. पण तरी आपण असं समजून घेऊया की आता जे काही इलेक्शन आहेत इतर राज्यांमधले, त्या इलेक्शनच्याच धर्तीवर कुठेतरी जाऊन कुठेतरी ते रिमोट दाबतील आणि शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट होतील. पण त्याआधी जर तुमचं काही केवायसी वगैरे काही राहिलं असेल तर ते करून घ्या मित्रांनो. आणि जशी फायनल डेट आली ती फायनल डेट तुमच्यापर्यंत आपण नक्की पोहोचवणार मित्रांनो. तुर्तास एवढंच आहे की अजून ऑफिशियल नोटिफिकेशन कुठेही जारी झालेलं नाहीये आणि ते पैसे कधी मिळतील याच्यावरही अजून कुठलीही शाश्वती नाहीये मित्रांनो. पण पैसे एंड पर्यंत नक्की मिळतील याच्यावर आपण शिक्कामोर्तब करू शकतो मित्रांनो. धन्यवाद.